आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. परवाना निलंबित असतानाही डॉक्टरांकडून गर्भलिंग तपासणी व गर्भपाताचा गोरखधंदा, पोलिसांचा छापा, दोघे अटकेत. कागल तालुक्यातील विद्रे येथील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचा मोठा रॅकेट उघडकीस आला आहे. दोनदा अशाच गुन्ह्यात सापडलेला डॉक्टर युवराज पांडुरंग पाटील, वय वर्ष 43, राहणार सोनाली, तालुका कागळ, हा वैद्यकीय सेवेचा परवाना निलंबित असतानाही मित्राच्या नावावर हॉस्पिटल चालवत गर्भलिंग तपासणी आणि गर्भपाताचा गोरखधंदा करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बिद्रे येथील श्रद्धा हॉस्पिटलवर पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत डॉक्टर पाटील याच्यासह एजंट संभाजी सावंत शिंदे, वय वर्ष 45, राहणार बोरवडे, तालुका कागल, यांना अटक करण्यात आली असून दोघांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांना या हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इस्पुर्ली पोलिसांनी कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलिसांनी एजंट संभाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधून 4 महिन्यांच्या गर्भवतीची तपासणी करायची असल्याचे सांगितले. त्यावेळी 22,000 रुपयात गर्भलिंग निदान करण्याचे ठरले. सोमवारी रात्री तपासणी सुरू होताच पोलिसांनी अचानक छापा टाकत कारवाई केली. या कारवाई दरम्यान डॉक्टर पाटील हा गर्भलिंग निदान करताना रंगेहात पकडला. पोलिसांनी एजंट संभाजी शिंदे यालाही ताब्यात घेतले. श्रद्धा हॉस्पिटलच्या झडतीत गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे पोर्टेबल मशीन, गर्भपाताच्या गोळ्यांची 2 पाकिटे, 2 टॅब, 3 मोबाईल, रुग्णांची नावे असलेले रजिस्टर आणि बिल रजिस्टर जप्त करण्यात आले आहे. तसेच डॉक्टर पाटील याची आलिशान फॉर्च्युनर कारही पोलिसांनी जप्त केली आहे. तपासादरम्यान हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उत्तम कुमार बळवंत सरदेसाई यांच्या नावाचे नोंदणी प्रमाणपत्र आणि वैद्यकीय परिषदेचा परवाना आढळून आला. मात्र डॉक्टर युवराज पाटील याचा वैद्यकीय सेवेचा परवाना 2 वर्षांपूर्वीच वैद्यकीय परिषदेने निलंबित केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या धक्कादायक प्रकारामुळे कारवाई करणारे पोलीस आणि वैद्यकीय अधिकारीही चक्रावले आहेत. BHMS पदवीधारक असलेल्या डॉक्टर युवराज पाटील याच्यावर यापूर्वी 2009 आणि 2022 मध्ये गर्भलिंग निदान व गर्भपाताच्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली होती. त्या प्रकरणांच्या आधारे वैद्यकीय परिषदेने त्याचा परवाना निलंबित केला होता. त्यानंतरही तो मित्र डॉक्टर उत्तम कुमार सरदेसाई यांच्या नावावर हॉस्पिटल चालवत असल्याचे समोर आले आहे. डॉक्टर सरदेसाई यांचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच पाटील यांची पत्नी ही डॉक्टर असून या प्रकरणात तिचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे. गर्भलिंग निदानासाठी डॉक्टर पाटील हा 20 ते 30,000 रुपये घेत होता. त्यानंतर गर्भपातासाठी 30 ते 40,000 रुपये आकारले जात होते. कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रुग्ण त्याच्याकडे येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रेस मीडिया न्यूजची ठाम भूमिका. प्रेस मीडिया न्यूज नेहमीच सत्य बातम्या जनतेसमोर आणि शासनासमोर आणण्याचे काम करत असते. समाजातील गैरप्रकार, भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कृत्ये उघडकीस आणणे हीच आमची भूमिका आहे. कुठल्याही गुंडगिरीला किंवा दबावाला न घाबरता सत्य दाखवणे हेच प्रेस मीडिया न्यूजचे कर्तव्य असून प्रशासन आणि जनतेपर्यंत सत्य पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, कोल्हापूर.